1929 मध्ये भारतात पहिली जातीनिहाय जनगणना झाली होती. 1931 मध्ये. म्हणजे 1931 नंतर आता ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर 26 मध्ये जातीनिहाय जनगणना होणार आहे. म्हणजे ब्रिटिश कालीन भारतामधली जातीनिहाय तब्बल 95 वर्षांनी पहिल्यांदाच 2026 ला जातीनिहाय जनगणना होणार आहे. त्याच्यामुळे हे जे बिल होतं महिला विधायक महत्वाचं आहे, परंतु हे बिल जातीनिहाय जनगणनेच्या अभावात झालं असतं तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एका अर्थानं कुठेतरी आपण पुरेशी चर्चा केली नाही असंही चित्र झालं असतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अगदी 3 दिवसात एवढ्या मोठ्या म्हणजे डिलिमिटेशनचा जो मुद्दा आहे तो 3 दिवसाच्या चर्चेमध्ये गुंडाळून जर एखादं डिलिमिटेशन सारखं विधेयक येणार असेल तर भारतासारख्या म्हणजे असंख्य पार्टीज आहेत आणि पॉलिटिकल पार्टीजच्या बरोबरच वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत, तर तो एक वायडर कन्सेन्सस जो असतो त्याच्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असं आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे आजचं जे आहे ते एका अर्थानं हे लोकशाहीचं पृथ्वीकरणच आहे असं म्हणता येईल की ही जी 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही तर त्याचा अर्थ असा आहे की सगळ्याच राजकीय पक्षांचं मत जर पार्लमेंटमध्ये आज आपण पाहिलं तर महिला विधायकाला कोणाचा विरोध नाही, परंतु तो जातीय जनगणनेच्या अभावातून होणार असेल आणि डिलिमिटेशन हे दक्षिण विरुद्ध उत्तर असं जर होणार असेल तर त्याच्यावरती पुरेशी चर्चा झाली पाहिजे असे 2 मुद्दे प्रकर्षपणे आजच्या चर्चेत लोकसभेत जाणवले. आणि मला स्वतःला असं वाटतं की देशात या गोष्टीची म्हणजे पार्लमेंटमध्ये तर चर्चा महत्वाचीच आहे, परंतु पार्लमेंटच्या बाहेरच्या सुद्धा चर्चा महत्वाच्या आहे. की बात करता था, आज देखिए किस तरीके से इस बिल का अलग अलग तरीके से विरोध, जो विपक्ष संविधान की किताब लेकर कहता था कि ये सदन संविधान से चले, महिलाओं के आरक्षण का इसका जब इन्होंने विरोध शुरू किया तो अखिलेश यादव जी कह रहे थे कि मुस्लिम महिलाओं को आरक्षण मिले। क्या संविधान खाली हाथ में लेकर चलते हैं, आप पढ़ते भी हैं? क्योंकि धर्म के आधार पर कभी आरक्षण नहीं मिलता है, आरक्षण नहीं दिया जाता है, लेकिन इनको किसी भी तरीके से विरोध करके दिग्भ्रमित करना था, विरोध करने का कोई दूसरा बहाना नहीं था, तो ये धर्म के नाम पर भी विरोध करके देख लिए। और आज जिस तरीके से इस बिल को विपक्ष ने समर्थन नहीं किया, ये अपने आप में स्पष्ट कर दिया है कि ये किसी भी रूप में मातृशक्ति को ना सम्मान देना जानते हैं, और पहली बार नहीं ये 5वीं बार इन लोगों ने इस बिल का विरोध किया है, जब इनकी सरकार थी तब भी और आज जब ये अपोजिशन में तब भी। पुन्हा एकदा आव्हाड सरांकडे जाऊया. आव्हाड सर, मगाशी मी चोरमारे सरांना सुद्धा हाच प्रश्न विचारला होता की आता हे बिल जे आणलेलं आहे सरकारने त्याला जेव्हा इम्प्लिमेंट करायची वेळ येईल त्याच्यासाठी आपल्याला जनगणना लागणार, त्याच्यासाठी आपल्याला नवी पुनर्रचना, मतदारसंघांची नवी पुनर्रचना लागणार. हे सगळं 2029च्या निवडणुकीपूर्वी पूर्ण होऊ शकतं का? तो वेळेचाही एक मुद्दा होताच. खरं म्हणजे तो नियमही असा आहे की 2026 ची जर जनगणना होणार असेल तर 1 वर्ष त्याचा गॅझेट नोटिफिकेशन यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जो आपल्याकडे 29चा वेळ आहे तर त्या वेळेत हे सगळं एवढ्या घाईनं होणार असेल आणि त्यात एवढ्या गंभीर चर्चा 2-3 दिवसातच आटोपल्या जाणार असतील तर मला स्वतःला असं वाटतं की ती तशी घाईच आहे. त्याच्यामुळं 29ची जी डेट म्हणजे खरं म्हणजे अगदी सुरुवातीला ज्यावेळेस हे बिल मांडलं या सरकारनं त्यावेळेस 2034 ची त्यांनी टाइमलाईन दिली होती. तर 34 ची म्हणजे आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस हे बिल मांडलं, चर्चा झाली त्यावेळेस 2034 ची टाइमलाईन होती, परंतु ती 34 वरनं 29 आली आणि त्याच्यानंतर मग या 3 दिवसातली किंवा आजच्या दिवसभरातली चर्चा जर बघितली तर आपल्या कालची चर्चा, एकूण वर्तमानपत्रात, प्रसार माध्यमातली चर्चा, हे सगळं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एकतर आरक्षणाचा मुद्दा आहे, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की भारताचं सामाजिक वैचारिक चरित्र बदलणार आहे उद्याच्या जनगणनेनंतर. म्हणजे आपल्याकडे वेगळा डेटा येणार आहे, एम्पॅरिकल येणार आहेत, सगळं स्टॅटिस्टिक्स येणार आहेत आणि त्याच्या आधारावरती SC, ST, OBC या प्रवर्गाचा जो काही गव्हर्नन्सच्या पातळीवरचा विचार असेल किंवा जो काही रिझर्वेशनच्या पातळीवरचा विचार असेल तो पुढे येणार आहे. त्याच्यामुळे जर या डिलिमिटेशन मध्ये
ओबीसीचं खास करून रिझर्वेशन जर आलं नसतं जे 33% आहे, तर मला स्वतःला असं वाटतं की सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ती कुठेतरी बरं. चर्चा अपूर्ण राहिली की काय अशी ती चर्चा झाली असती. त्याच्यामुळे आजच्या घडीला हे जे काही महिला आरक्षण घटना दुरुस्तीचं विधेयक लोकसभेत नामंजूर झालंय. 528 पैकी विधेयकाविरोधात 230 मतं तर बाजूनं 298 मतं पडली आहेत. विधेयक पारित करण्यासाठी 352 मतं हवी होती. सरकारला आवश्यकतेपेक्षा 54 मतं कमी पडली. महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकाविरोधात जास्त मतं पडली आहेत. दरम्यान हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर आता मात्र भाजपच्या सत्ताधारी गटाकडनं जोरदार घोषणाबाजी होते. सभागृहाच्या बाहेरची थेट दृश्य आपण पाहतोय. नवी दिल्लीत सत्ताधाऱ्यांच्या खासदारांनी या विरोधकांनी जे मतदान केलं त्याच्या विरोधात भूमिका घेत जोरदार निदर्शनं सुरू केलेली आहेत. सरकारसाठी अत्यंत प्रतिष्ठेचं असणारं हे विधेयक होतं. संसदेच्या मकरद्वारमध्ये खासदारांची घोषणाबाजी आता सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारीच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी महिला खासदारांनी एकत्र येत काँग्रेस विरुद्ध आणि विरोधी पक्षाच्या विरोधात मोठी भूमिका घेतलेली आहे. This is an extremely sad day, a deeply disappointing day for the country's democracy. We had an opportunity to make history by providing the rightful share for the women of this country in the policy-making space in the country. The Congress party has once again महिला आरक्षण घटना दुरुस्तीचं विधेयक लोकसभेत नामंजूर झालेलं आहे आणि आपण पाहतोय थेट दृश्य. महिला खासदारांनी थेट विरोधकांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. दरम्यान या सगळ्या विधेयक नामंजूर नंतर काही राजकीय प्रतिक्रिया आल्यात, पाहूया. कॉन्स्टिट्यूशन पर अटैक था, संविधान पर आक्रमण था और इसको हमने हरा दिया है, तो अच्छी बात है. हमने क्लियरली बोला है कि ये महिला बिल नहीं है, ये हिंदुस्तान का राजनीतिक जो स्ट्रक्चर है, इलेक्टोरल स्ट्रक्चर है, उसको बदलने की कोशिश है. ये हमने रोक दिया है और मैं अभी कह रहा हूं चुनाव में जाने के लिए कुछ ना कुछ कारण चाहिए. विपक्ष को सभी को साथ में लेके एक मीटिंग कराइए और बाद में हम देख लेंगे ना. अगर मैंने तो मेरे भाषण में भी कहा ना, मानसून के सत्र में अगर आता तो क्या होता, बड़ा कौन सी बड़ी आपत्ति आने वाली थी. लेकिन इनको चुनाव के लिए करना था. अब रही बात जो हमने बताया था कि जो वो बार बार कह रहे थे वो कानूनी प्रावधान कही नहीं ना. आज वो कह रहे मैं अमेंडमेंट लाता हूँ. अरे पता नहीं था आपको? आप बार बार कह रहे तो 880 पर तो भाई प्रोपोर्शनेटली 50% वोट डालना चाहिए ना. उसी पे तो शंका आई ना लोगों को, क्योंकि हर वक्त आप पॉपुलेशन कहते हो. और फिर तीसरी बात थी कि आपने उसको डिलिमिटेशन से लिंक कर दिया. तो आपके तो ज्ञानेश कुमार से लोगों को मालूम है क्या करोगे आप. तो पूरी शंका ही है ना मन में. तो इसके लिए महिलाओं के आरक्षण के लिए बिल ही नहीं था. मूलतः ये बिल कभी भी महिला आरक्षण के लिए नहीं था. इनका वो डिलिमिटेशन करना था ताकि वो सारे अधिकार मिलेंगे जो अभी उन्होंने आसाम में किया है. कि वो कह रहे हैं जिन्होंने हाथरस में कुछ नहीं किया, जिन्होंने उन्नाव में कुछ नहीं किया, जिन्होंने मणिपुर की महिलाओं के लिए कुछ नहीं किया, जिन्होंने खिलाड़ियों के लिए कुछ नहीं कहा, ये कह रहे हैं कि हमारा विरोधी माइंडसेट है महिलाओं का. मैसेज यही है हमारा कि आज कांग्रेस ने और सभी अपोजिशन पार्टियों ने इस बिल का विरोध किया है और भारत की जनता और हमारे देश की महिला इन्हें माफ नहीं करेगी, क्योंकि आज एक ऐतिहासिक निर्णय होने जा रहा था कि जिसके माध्यम से आज 33% के माध्यम से यहाँ पे महिलाओं को उनका अधिकार मिलता. क्योंकि आज देख सकते हो कि आदरणीय प्रधानमंत्री जी के माध्यम से पिछले 10 साल में योजनाओं के माध्यम से महिलाओं को सशक्त करने का काम किया है, सभी क्षेत्रों में महिलाओं को आगे बढ़ाने का काम किया है. तो राजनीति में भी, लोकसभा विधानसभा में भी महिलाओं को अधिकार देने की बात हमारे सरकार ने, आदरणीय प्रधानमंत्री जी ने की और उन्हें अधिकार मिलना चाहिए था. लेकिन सभी अपोजिशन पार्टी ने इसको विरोध किया और देश की महिला इन्हें माफ नहीं करेगी. महिला आरक्षण घटना दुरुस्तीचं विधेयक नामंजूर झालेलं आहे.